मराठी भाषा, महाराष्ट्र आणि आपली जबाबदारी. महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची आणि समृद्ध संस्कृतीची भूमी आहे. या भूमीची ओळख जर कोणत्या गोष्टीने ठळकपणे निर्माण केली असेल तर ती म्हणजे मराठी भाषा. ही केवळ संवादाची साधन नाही तर आपल्या इतिहासाची, परंपरेची आणि अस्मितेची वाहक आहे. आजच्या काळात महाराष्ट्रात विविध राज्यांमधून लोक रोजगार, शिक्षण आणि व्यवसायासाठी येतात. ही गोष्ट नैसर्गिक आहे आणि भारताच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. परंतु ज्या भूमीत आपण राहतो त्या भूमीच्या भाषेचा किमान आदर ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अलीकडे काही ठिकाणी मराठी भाषेच्या ऐवजी हिंदीला प्राधान्य देण्यासाठी आंदोलन किंवा संपाची भूमिका घेतली जाते. ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रात राहत असताना मराठी भाषा शिकणे किंवा समजून घेणे ही सक्ती नसली तरी ती नैतिक जबाबदारी नक्कीच आहे. कारण भाषा ही फक्त शब्दांची माळ नसून ती त्या प्रदेशाच्या संस्कृतीचा आत्मा असते. मराठी माणूस इतर भाषांचा विरोध करत नाही. उलट महाराष्ट्र नेहमीच सर्वांना सामावून घेणारा राहिला आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपल्या मातृभाषेला दुय्यम स्थान दिले जावे. मराठीचा सन्मान राखणे म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणे होय. शासनाच्या दृष्टीने पाहिले तर महाराष्ट्रात शासकीय कामकाजात मराठीला प्राधान्य आहे. अनेक ठिकाणी स्थानिक व्यवहारात मराठी समजणे आवश्यक ठरते. त्यामुळे येथे राहणाऱ्या प्रत्येकाने किमान बोलता, वाचता आणि समजता येईल इतकी मराठी शिकणे गरजेचे आहे. आपण जर महाराष्ट्रात राहून येथील अन्न खातो, येथील संधींचा लाभ घेतो तर त्या भूमीच्या भाषेचा आदर ठेवणे हे कर्तव्यच आहे. हे बंधन म्हणून नव्हे तर आपलेपणाच्या भावनेतून स्वीकारले पाहिजे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, मराठी ही केवळ भाषा नाही, ती महाराष्ट्राच्या आत्म्याची ओळख आहे. ती जपणे, वाढवणे आणि सन्मान करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. संपादकीय मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज संपादक विक्रम मुंबईकर. बातमी नवीन प्रभाव जुनाट सत्य सोबत निरंतर.